नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जेन झीच्या कोल्हापूर शहर विकासाबद्दलच्या संकल्पनांनी आमदार सतेज पाटील भारावले। शहर विकासात तरुणाईचं मत ऐकून घेतलं जात असल्यानं तरुणींनी आमदार सतेज पाटील यांना दिले धन्यवाद। माजी खासदार संजय मंडलिकांनी दिव्यांगांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा काढू, प्रहार संघटनेचा इशारा। संघटित असंघटित कामगार संघटना पदाधिकाऱ्यांशी आमदार सतेज पाटील यांनी साधला संवाद। भाजप विचारांची लढाई विचारानं करू शकत नाही, कॉम्रेड चंद्रकांत यादव यांचा बैठकीत आरोप। राधानगरी अभयारण्य परिसरातच पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या गोष्टी स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त होतीये चिंता। आणि फुफ्फुसावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करत रुग्णाला दिलं जीवदान, सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागाची कौतुकास्पद कामगिरी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज आमदार सतेज पाटील यांनी जेनझीशी संवाद साधला। यावेळी त्यांनी कोल्हापूर शहराच्या सूक्ष्म आणि नियोजनबद्ध विकासासाठी तरुणींच्या सूचना आणि नव्या संकल्पना जाणून घेतल्या। यावेळी तरुणाईनं शहरातील वाहतूक, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, पर्यटन, परदेशातील शिक्षण, इम्पोर्ट एक्सपोर्ट, क्रीडा, सुविधा, भटक्या कुत्र्यांचा त्रास अशा विषयांवर आपली मतं, सूचना आणि संकल्पना मांडल्या। आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या आणि तरुणांनी सुचवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांचं स्वागत करत त्यावर काम करण्याची ग्वाही दिली। या कार्यक्रमाला माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं सर्वत्र स्वागत होत आहे। खास करून या जाहीरनाम्यात 18 ते 25 वर्ष वयोगटातील तरुणांच्या नवसंकल्पनांचा शहराच्या विकासासाठी उपयोग करण्यासाठी त्यांच्या वॉर्ड समिती स्थापन करण्याची संकल्पना कोल्हापुरातील तरुणांना चांगलीच भावली आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील यांनी जेन झींशी मुक्त संवाद साधला। यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून आपण एक परिपूर्ण असा जाहीरनामा जनतेसमोर घेऊन येत आहोत। हा जाहीरनामा सत्यात उतरवून कोल्हापूरचा विकास साधण्यासाठी युवा पिढीचं योगदान महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी शहर विकासासाठी आपलं योगदान द्यावं असं आवाहन केलं। यानंतर आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या वतीनं महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची माहिती देत ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी निधीची तरतूद कशी करता येणार आहे याचीही माहिती दिली। शहरात नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी काही सेवाभावी संस्थांना सहभागी करून घेत शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे असं सांगत आमदार सतेज पाटील तरुणाईनं शहर विकासाच्या नियोजनात योगदान द्यावं असं आवाहन केलं। इथंच राहणार 50 वर्ष तर मग या शहराच्या प्लॅनिंग मध्ये तुमचा देखील योगदान असलं पाहिजे। ते योगदान कसं आहे, तुम्ही चांगली माणसं निवडून देऊन एक पक्षाची सत्ता ही आली, बहुमत व्यवस्थित मिळालं तर या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं मला आणि ऋतूला शक्य होणार आहे। आणि माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या या 15 तारखेला मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत हा मेसेज जाऊ दे। तुमच्या घरात, तुमच्या मित्रपरिवाराच्या सगळ्यांना हा मेसेज आपण अजेंडा या ठिकाणी पोचवा अशी माझी पुन्हा एकदा विनंती आहे। यावेळी अनुपम पाटील, नंदकिशोर पाटील, शरद पाटील, विराज शिर्के, संयोगिता पाटील, वल्लभ जाधव आदी विद्यार्थ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी संवाद साधताना शहरातील वाहतूक, आरोग्य, शिक्षण तसंच उद्योग, व्यापार याविषयी प्रश्न उपस्थित केले। याला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी तरुणींनी मांडलेल्या सूचनांचं स्वागत करत त्यांच्या कल्पकतेचं सुद्धा कौतुक केलं।
त्यांनी डी.वाय. पाटील ग्रुपनं विकसित केलेलं इन्क्युबेशन सेंटर चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करू, इंजिनिअरिंग असोसिएशनच्या माध्यमातून इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी कक्ष सुरू करू, कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांना औद्योगिकदृष्ट्या एकत्र जोडून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, स्पर्धा परीक्षेसाठी चांगली सेंटर निवडावीत यासाठी पाठपुरावा करू, तसंच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेऊ, महापालिकेचा घरफाळा, पाणीपट्टी नोकरदारांना ऐच्छिक हप्ता पद्धतीनं भरून घेता येईल अशी योजना राबवू, शहरातील महिलांसाठी विशेष अशी मोफत आरोग्य तपासणी शिबिरं, कचरा, सांडपाणी निर्मूलन, स्वच्छता हे मूलभूत प्रश्न नव्या उपाययोजनांच्या माध्यमातून प्राधान्यानं सोडवण्यावर भर देऊ, शहरातील प्रमुख रस्ते, प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती आणि दिशादर्शक फलक देखील संपूर्ण शहरात लावण्यात येतील अशी ग्वाही दिली. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांच्यासह शहरातील तरुणाई उपस्थित होते. माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिव्यांगांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी प्रहार संघटनेनं केली आहे. माजी खासदार मंडलिक यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा संघटनेनं दिलाय. हसूर खुर्द इथं मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिव्यांगांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलंय असा आरोप करत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय. प्रहार संघटनेनं माजी खासदार संजय मंडलिक यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा दिलाय. त्यांनी दिव्यांगावर काहीतरी अपशब्द बोललेले आहे. तर पहिलेच दिव्यांग असल्यामुळं अपमानित जीवन जगावं लागतं आणि त्यामुळं खासदारसारख्या माणसानं त्यांच्यावर अपशब्द बोलणं, अपमानित करण्यासारखं बोलणं हे फार चुकीचं आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर मग आंदोलन होईल. याच पद्धतीनं राजकीय व्यासपीठावरून भाषणामध्ये प्रचार करत असताना दिव्यांगांचा अनादर होणार नाही या संदर्भात माननीय उच्च न्यायालय, निवडणूक आयोग यांनी आचारसंहिता घालून दिलेले असून देखील प्राध्यापक संजय मंडलिक यांच्याकडून झालेले वर्तन हे अशोभनीय आहे. तरी त्यांनी लवकरात लवकर तमाम दिव्यांग बांधवांच्या दिलगिरी व्यक्त करावी. त्याच पद्धतीने त्यांनी कुठली दखल घेतली नाही तर लवकरात लवकर दिव्यांगांचा त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. प्राध्यापक पदवी लावणारे, सुशिक्षित आणि शिवसेना शिंदे गटाचे जबाबदार नेते संजय मंडलिकांनी असं वक्तव्य करणं अशोभनीय असल्याचं सांगत प्रहारच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शासकीय निवासी शाळेतील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानानं इस्रोकडे रवाना झाली. यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत, होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 22 मार्च 2017 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे निर्देश दिलेत. यानुसार कोल्हापूर समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या 4 निवासी शाळांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानानं इस्रोला रवाना झाली. शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत, होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी कोल्हापूर विमानतळावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हे विद्यार्थी बंगळुरू आणि हैदराबाद इथल्या इस्रो संस्थेतील उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण प्रक्रिया, अंतराळ संशोधन, त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेणार आहेत. त्यामुळं त्यांना विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अनुभवातून हे विद्यार्थी तिथल्या वैज्ञानिक वातावरण अनुभवणार आहेत. जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येतोय. खरं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आमच्या समाज कल्याणच्या दृष्टीनं हा खूप आनंदाचा क्षण आहे. का तर मुलांना फक्त शैक्षणिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा जागृत व्हावा या दृष्टीनं आम्ही या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. या दौरा आयोजन करण्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदय, आमच्या विभागाचे प्रादेशिक उपायुक्त कोचुरे मॅडम तसेच आमचे सर्व सहकारी स्टाफ आणि मुख्याध्यापक यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा अभ्यास दौरा आयोजित झालेला आहे.
आणि सर्व मुलांचे पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये पण या विमान प्रवास आणि या दौऱ्याबद्दल जिज्ञासा आणि कुतूहल निर्माण झालेलं आहे आणि या शैक्षणिक प्रगती आणि पुढील वर्षाचे प्रवेश यामध्ये आमच्या विभागाला या अभ्यास दौऱ्याचा निश्चितच फायदा होईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमधील 280 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मागासवर्गीय प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या संधीपासून वंचित राहू नये याची काळजी शासनानं घेतली आहे. सामाजिक समानता, संधीची उपलब्धता आणि शैक्षणिक क्रांतीच्या दिशेनं टाकलेलं सामाजिक न्याय विभागाचं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. आज या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहणारा होता. यावेळी समाज कल्याण पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे, समाज कल्याण कार्यालयाचे अधीक्षक सचिन पाटील, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सुप्रिया काळे, सुनील पाटील, अतुल पवार, चित्रा शेंडगे, सुभाष पवार, सचिन परब यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि पालक उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक हे एक आव्हान आहे. देशातील लोकशाही टिकणं गरजेचं आहे. मात्र भाजपनं त्याला बाजाराचं स्वरूप आणलंय. भाजप विचारांची लढाई विचारानं लढू शकत नाही, त्यामुळे ते गैरमार्गाचा अवलंब करतायत, असा घणाघाती आरोप सीटूचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केलाय. संघटित तसंच असंघटित कामगारांच्या संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत बोलताना सीटूचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक हे एक आव्हान असल्याचं सांगितलं. देशात लोकशाही टिकणं गरजेचं असताना भाजपनं त्याला बाजाराचं स्वरूप आणलंय. भाजप विचारांची लढाई विचारांनी लढू शकत नसल्यामुळं ते गैरमार्गाचा वापर करत असल्याचा घणाघाती आरोप यादव यांनी केलाय. कारण देशात लोकशाही टिकली तरच हा देश आणि तुमचा आमचा हक्क टिकणार आहे. आज केंद्र सरकारपासून राज्य सरकार असेल, महानगरपालिका निवडणुका असतील, यात जर काय नाकारलं जात असेल तर लोकशाही नाकारली जाते. या निवडणुकीकडे पाहिलं तर ही निवडणूक लोकशाही प्रक्रिया बनत असताना तिला बाजाराचं स्वरूप भारतीय जनता पक्षाने आणलेलं आहे. हे भारतीय जनता पक्षाचं बाजाराचं स्वरूप इतक्या टोकाचं आहे. मला गेल्या 4 दिवसात आमच्या दुकानदारांना त्रास द्यायला चालू केलेला आहे. आमचा शेडगे नावाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षानं त्याला टोक केलं. लोकसभेच्या निवडणुकीत केलं, विधानसभेला केलं आणि आताही केलं. म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला नामोहरम करणं, विचाराची लढाई विचारत न करणं हे भारतीय जनता पक्षाच्या रेकॉर्डचा भाग नाही. त्यांनी लढाई ही मिसयूज पद्धतीने करणं, गैर पद्धतीने करणं, लोकशाही नाकारून करणं अशी त्यांनी चालू केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप पोवार यांनीही भाजपवर निशाणा साधला. सध्या देशात सर्वत्र जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं कट कारस्थान सुरू असल्याचा आरोप केला. मुळातच धर्मावर जातीवर तेढ निर्माण करण्याचं काम बीजेपी सरकार करत. त्याला आवर घालणं हे पहिलं कर्तव्य आपलं आहे. त्याला जर वाचवलं तर आपला देश राहील, नाहीतर देशाची तुकडी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सांगतो की भारताची घटना आहे म्हणून देश राहिलेला आहे. सुप्रीम कोर्टाला काही अधिकार दिलेले आहेत म्हणून आपला देश टिकलेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही संविधान मानणारे आणि संविधान न मानणारे अशा 2 विचारांमध्ये होत असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे यांनी सांगितलं. की संविधानाला मानणारे आणि संविधानाला विरोध करणारे असा सरळ सरळ याच्यामध्ये हे आहे. देश विकणारे आणि देश स्वातंत्र्य करणारे असा हा भाग आहे. आपल्या सगळ्यांना, म्हणजे आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता कॉम्रेडनी सांगितलं की 4 संहिता म्हणजे ज्या आपल्या बापजाद्यांनी हे करून लढून मिळवलेले कायदे हे आता ते मोडीत काढलेले आहेत. तेवढंच नाही तर शेतकरी इथला खुश नाही आहे, इथला बेरोजगार खुश नाही आहे, इथला कामगार खुश नाही आहे. इथला कुठलाही घटक घेतला तर सगळ्या घटकांना काही ना काही प्रमाणात त्रास होतोय. हे असताना सुद्धा हे जे भाजप सरकार किंवा ही जी सांगतात मंडळी की आम्हीच निवडून येणार, आम्हीच करणार, कारण हा प्रोपगंडा करायचा RSSचा हा पहिल्यापासूनचा हातखंड आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. बैठकीला आयटकचे जिल्हाध्यक्ष SB पाटील, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील, फेरीवाली संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू भोसले, खासगी आराम बस संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलदार मुजावर, बबन पाटील, दीपक निंबाळकर, उमेश पानसरे, मल्हारी पाटील, आनंदराव परुळेकर, कुंडलिक एकशिंगे, रवींद्र मोरे यांच्यासह विविध संघटित तसंच असंघटित कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. याच धामधुमीत माजी आमदार ऋतुराज पाटील हे प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवारांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात एक अपघात झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेत अपघातग्रस्त दाम्पत्याची आस्थेनं विचारपूस केली. माजी आमदार ऋतुराज पाटील आज प्रभाग क्रमांक 20 मधील मतदारांशी संवाद साधण्यासाठी पीरवाडीच्या दिशेनं चालले होते. त्यावेळी कोल्हापूर राधानगरी मार्गावर 2 दुचाकींची धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झालं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी थांबून अपघातग्रस्त दाम्पत्याची विचारपूस केली. त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल अपघातग्रस्त दाम्पत्याने कृतज्ञता व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना खोटी आश्वासनं देऊन त्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी घोषणा देत मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत खोटी आश्वासनं देऊन नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोल्हापुरातील मतदारांनी जागृत राहावं, शहराचा विकास करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावं आणि मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी गुरुवारी पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळा आणि उभा मारुती चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. मतदारांनी सावध होऊन राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा उमेदवारांना निवडून दिल्यास कोल्हापूर शहराचा विकास होईल असं मत संघटनेच्या सदस्या सुजाता भोसले यांनी व्यक्त केले. यावेळी दारूची बाटली, मटणाची नळी, पडू नका आमिषांना बळी, मतदार राजा जागा हो, विकासाचा धागा हो अशा घोषणा देत महिलांनी लक्ष वेधून घेतलं. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने, हेमलता देसाई, आरती वाळके, गीता भोसले, शर्मिला भोसले, अनिता पाटील, सुजाता भोसले, उषा महिंद्रकर, अलका कोळेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळानं पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी काँग्रेसच्या वतीनं माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मध्ये काँग्रेसचे उमेदवार इंद्रजित बोंद्रे, प्रशांत उर्फ भैया खेडकर, ऋग्वेदा माने आणि अक्षता पाटील हे रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पेठ इथल्या राजे संभाजी तरुण मंडळाला भेट दिली. यावेळी मंडळाच्या वतीनं उमेदवारांचं स्वागत करत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. मंडळाच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांची ताकद वाढली आहे. यावेळी काँग्रेसच्या वतीनं माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चौगुले, उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, सूरज पोवार, निलेश मरळकर, सुधीर कदम, गिरीश जाधव, मुरलीधर चव्हाण, गणेश चौगुले, निलेश प्रभावळे, विकास जाधव, दीपसागर पोवार, अमित मरळकर, अथर्व कदम, सिद्धेश चौगुले, मिलिंद चव्हाण, गिरीश चव्हाण, संजय आंग्रे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासूनच पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. वृक्षांना मारलेले खिळे, रस्त्याच्या बाजूला प्लॅस्टिक तसंच हॉटेल आणि चिकन वेस्ट उघड्यावर टाकल्यानं इथलं पर्यावरण धोक्यात येऊ लागलंय. मांजरखिंड ते दाजीपूर आणि मांजरखिंड ते काळंबावाडी या प्रमुख पर्यटन मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांना रिफ्लिकेटर, विविध व्यावसायिक जाहिरातींचे फलक लावण्यासाठी अक्षरशः खिळे ठोकून लावण्यात आलेत. त्यामुळे वृक्षांचं नैसर्गिक आरोग्य धोक्यात आलं असून पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. याच मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला चिकन वेस्ट, हॉटेलमधील अन्नकचरा आणि प्लास्टिकचा कचरा टाकण्यात आलाय. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून याचा पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागतोय.
या अस्वच्छतेचा थेट परिणाम अभयारण्यातील वानरांसह भेकर, रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांवर होतोय. प्लास्टिक आणि अन्न कचऱ्यामुळं त्यांचं आरोग्य आणि नैसर्गिक जीवन धोक्यात आलंय. पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या असलेल्या या भागात होत असलेला पर्यावरणीय ऱ्हास तात्काळ थांबवावा. वृक्षांना खिळे ठोकणाऱ्यांवर, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वृक्ष आणि वनप्रेमी नागरिकांकडून होतीये. पर्यटन विकासातूनच राधानगरी तालुक्याचा विकास शक्य आहे. तालुक्यामध्ये पर्यटन वाढ होण्यासाठी स्वच्छता, शिस्त जपणं गरजेचं आहे. त्यासाठी वनविभाग, व्यावसायिक, पर्यटक आणि स्थानिकांमधून सामुदायिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. राधानगरीचा निसर्ग अनुभवण्यासाठी जगभरातून इथं पर्यटक येत असतात. मग हा निसर्ग चांगला राखणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत निवडून आल्यास कोणत्याही कामात टक्केवारी घेणार नाही, कोणताही अवैध व्यवसाय करणार नाही, नगरसेवक झाल्यानंतर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणार नाही असं अनोखं शपथपत्र आपच्या उमेदवारांनी मतदारांपुढे सादर केलंय. आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीनं राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून 14 उमेदवार उभे केलेत. या उमेदवारांनी मतदारांपुढे अनोखं शपथपत्र सादर केलंय, अशी माहिती आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितलं. निवडून आल्यास कोणत्याही कामात टक्केवारी घेणार नाही, कोणताही अवैध व्यवसाय करणार नाही, नगरसेवक झाल्यानंतर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याशी गैरवर्तन किंवा शिवीगाळ करणार नाही, जनसंपर्कासाठी फोन 24 तास सुरू ठेवणार, पक्षांतर करणार नाही अशी स्पष्ट हमी उमेदवारांनी या शपथपत्रामध्ये दिली आहे. ही निवडणूक केवळ विकास कामांसाठी नसून महापालिका राजकारणात रुजलेल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, मयूर भोसले यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेसचे 4 उमेदवार आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू दिंडोरले यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी लोकांशी संपर्क साधला. यावेळी स्थानिकांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विकासात्मक दृष्टिकोनाचं स्वागत करत आमदार सतेज पाटील यांच्यासारख्या विजनरी नेत्याच्या पाठीशी राहू अशा भावना व्यक्त केल्या. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री धनाजी कांबळे, उत्कर्ष आकाश शिंदे, धीरज भिवा पाटील, मयुरी इंद्रजित बोंद्रे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू आनंदराव दिंडोरले यांच्या प्रचारार्थ बैठका घेण्यात आल्या. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका आयोजित करण्यात आल्या. साळोखे नगरमधील मोरे मानेनगर इथून बैठकांना सुरुवात झाली. यानंतर चव्हाण कॉलनी, चंद्रकांत भोसले कॉम्प्लेक्स, महादेव नगरी, पार्वती पार्क, गणपती नगर, श्री दत्त कॉलनी अशा विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी येणाऱ्या काळात कोल्हापूरचा विकास कसा करता येईल आणि जनतेच्या मनातील शहर कसं निर्माण करता येईल हा उद्देश घेऊन या निवडणुकीला सामोरं जात असल्याचं सांगितलं. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं च्या अनुषंगानं कोल्हापूरकरांनी मांडलेल्या सूचनांचा विचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यात करण्यात आला असून येणाऱ्या काळात या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केलं. यावेळी स्वरूपा पोवार यांनी आमदार सतेज पाटील यांच्या रूपानं कोल्हापूर शहराला पुढं घेऊन जाणारा एक विजनरी नेता लाभल्याचं सांगितलं. बायटेक स्वरूपा महेश पोवार 0.03 ते 0.30. आणि कोरोनानंतर मी आता IT पुण्यामध्ये जॉबला आहे. तर सजेशनमध्ये मी पण सर हे दिलं होतं की IT पार्क कोल्हापुरात व्हावं, कारण आम्हाला संसार इथे ठेवून पुण्यात जॉबसाठी जावं लागतं. तर नक्की आमचा विश्वास आहे सगळ्यांना तुमच्यासोबत आणि सतेज साहेबांसोबत की ते जर का आले तर नक्की विकासासाठी प्रयत्न होईल. म्हणजे आमच्या सगळ्यांची तीच अपेक्षा आहे की कोल्हापूरला पुढे नेणारं एक विजन असणारा नेता असावा आणि आम्ही नक्की आमच्याकडनं सगळ्यांची साथ देऊ. यावेळी शिवाजी चौगले, संदीप चौगले, अमर चव्हाण, सुमन सूर्यवंशी, जनार्दन सूर्यवंशी, सुमेधा चव्हाण, शर्वरी चव्हाण, श्रेया सूर्यवंशी, गुंडू पोवार, विमल पोवार, विनायक पोवार, मधुरा पोवार, रजनी राऊत, रंजना शिपुगडे, जया पाटील, अमोल धनाल,
मयुरेश रामपुरे, दिनकर सावेकर, उमेश साळुखे, सारिका पाटील, वैशाली चिले, अरुण मंडळकर, सुप्रिया चिले, दीपाली मंडलिक, सीमा चिले, पुष्पा गोसावी, श्रीकांत मोरे, संजय साळुखे, हेमंत भोसले चावरेकर, बाळासो भोसले चावरेकर, राजेंद्र पत्की, मीनल पत्की, बी.आर. पाटील, अजिंक्य पाटील, महादेव कुंभार, अजिंक्य राऊत, बाळासाहेब जाधव, अक्षय आळवणी, दत्तात्रय मानकर, प्रकाश जाधव आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेसच्या उमेदवारांसाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लाल बहादूर शास्त्री नगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 13 मधून काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर पूजा भूपाल शेटे, आलिया नासिर गोलंदाज, प्रवीण हरिदास सोनवणे, दीपक जयवंत थोरात हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लाल बहादूर शास्त्रीनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पदयात्रेदरम्यान माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. महायुतीच्या नियंत्रणाखालील प्रशासकांच्या काळात झालेल्या शहराच्या दुरावस्थेबद्दल माहिती देत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील वचनपूर्तीसाठी काँग्रेसला साथ देण्याचं आवाहन केलं. यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, महेश जाधव, शीतल सावंत, विवेक कारवेकर, सप्रेम कांबळे, जयकुमार ढंग, फ्रँकलिन शेलार, गणेश चोपडे, सागर सोनवणे, तेजस करजदार, अनिकेत गायकवाड, सागर मांडवकर, हेमंत निरंकारी, जितू पुरोहित, उमेश निरंकारी, राजेश घोडके, अरुणा घोडके यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. CPR रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागात नुकतीच फुफ्फुसावरील एक अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करत रुग्णाला जीवदान देण्यात आलंय. हृदय शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर किशोर देवरे आणि त्यांच्या पथकानं महत्त्वाचं योगदान दिलंय. अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचा दावा त्यांनी केलाय. 31 डिसेंबर 2025ला सोहम मालवे यांना अत्यंत चिंताजनक अवस्थेत CPR रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांच्या उजव्या फुफ्फुसाची श्वसन नलिका पूर्णपणे तुटली होती. त्यामुळे त्यांना श्वास घेणं शक्य होत नव्हतं. खासगी रुग्णालयात यावर तात्पुरते उपचार करून त्यांना पुणे किंवा मुंबईला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. यातील सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे श्वसन नलिकाच तुटल्यानं रुग्णाला व्हेंटिलेटर घेणं अथवा भूल देणं शक्य नव्हतं. पण भूल दिल्याशिवाय कुठलीही शस्त्रक्रिया करणं शक्य नसल्यानं आणि रुग्णाचं ऑक्सिजनचं प्रमाण 30% असल्यानं वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. त्यामुळे हृदय शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर किशोर देवरे यांनी शस्त्रक्रियेसाठी लंग मशीनचा वापर केला. रुग्णाला जागा असतानाच विशिष्ट तंत्रज्ञान वापरून हार्ट लंग मशीनवर घेण्यात आलं. त्यानंतर रुग्णाची छाती उघडून तुटलेली श्वसन नलिका आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तुटलेली श्वसन नलिका विशिष्ट प्रकारे धागे वापरून शिवण्यात आली. त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेणं शक्य झालं. मग हार्ट लंग मशीनवरून रुग्णाला काढण्यात आलं. 2 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर रुग्ण स्वतः श्वास घेऊ लागला. साधारण 15 दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आलं. अशा प्रकारची भारतातली ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचा दावा अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी केलाय. आत्ता जी शस्त्रक्रिया झालेली आहे सोहम मालवे 30 वर्ष, तर त्यासाठी आपल्याला बाहेर प्रायव्हेट रुग्णालयामध्ये त्याचे उपचार होऊ शकत नाहीत आणि त्याला मुंबई पुण्याला घेऊन जा असं सांगण्यात आले होते. ते आपल्या इथं घेऊन आले व रात्री आल्यानंतर त्याला जे ऑपरेशनसाठी लागणाऱ्या क्लिप्स आणि इतर जे साहित्य आहे ते तात्काळ आपण मागून घेतले आणि आपल्या इथं जे ते इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी जे खूप चांगल्या प्रकारे आता ऑपरेशन होते त्या अंतर्गत, तर ते ऑपरेशन जे आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आले आणि उजव्या फुफ्फुसाची श्वसन नलिका पूर्णपणे तुटलेली असताना आणि त्याचं ऑक्सिजन लेवल हे फक्त 30% होतं. तर त्याला हार्ट लंग मशीनवर घेऊन ते जे आहे ऑक्सिजन लेवल मेंटेन केलं आणि फुफ्फुस जे आहे ते त्याच्यामध्ये ऑपरेशन करून रिपेअर करण्यात आले व तो रुग्ण जो आता पूर्णपणे बरा होऊन आपल्याकडून गेलेला आहे आणि त्याला काहीही ह्या शस्त्रक्रियेसाठी खर्च आलेला नाही आहे.
या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, तर डॉक्टर माजिद मुल्ला, डॉक्टर हेमलता देसाई, डॉक्टर संदीप मोहिते, डॉक्टर पल्लवी पवार, दीपाली जाधव यांचं या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य लाभलं. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. 28 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार. हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात, दरीत बस कोसळून 8 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी. काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा दणका, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार. शेअर बाजारात सलग 5व्या दिवशी मोठी घसरण, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान. राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील, देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी. पती पत्नीमध्ये वाद सुरू असताना गर्भधारणेसाठी सक्ती करता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. वाशीत कारमध्ये 16 लाख रुपयांची रोकड, आचारसंहिता पथकाची कारवाई. देशातील मोकाट कुत्र्यांच्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीच्या 3ऱ्या दिवशी न्यायालयानं प्राण्यांवरील क्रूरता आणि भटक्या कुत्र्यांचे हल्ले यांच्यात स्पर्धा नाही अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. आता मंगळवारी पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. देशातील मोकाट कुत्र्यांच्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयात गेल्या 2 दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. आज सलग 3ऱ्या दिवशीही न्यायालयात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत प्राणी कल्याण संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील राजशेखर राव यांनी भटक्या कुत्र्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या व्हिडिओवर विचार करण्याची विनंती केली. मात्र न्यायमूर्ती विक्रमनाथ, संदीप मेहता आणि NV अंजारिया यांच्या खंडपीठानं दृश्यांची तुलना करण्यास नकार दिला. प्राण्यांवरील क्रूरता आणि भटक्या कुत्र्यांचे हल्ले यांच्यात स्पर्धा नसल्याची टिप्पणी न्यायालयानं केली. यावेळी प्राणी हक्क गटानं गोल्डी नावाची मादी कुत्री एम्समध्ये आहे यावर न्यायमूर्ती मेहता यांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते का अशी विचारणा केली. तसंच जर असे कुत्रे रुग्णालयात गेले तर काय होईल याची कल्पना करा. न्यायालयात सादर केले जाणारे युक्तिवाद वास्तविकतेपासून दूर आहेत. रुग्णालयांमध्ये कुत्र्यांना परवानगी देण्यास काही अर्थ नाही असं सांगून न्यायालयानं कुत्र्यांचा गौरव करण्याचा प्रयत्न करू नका असं सुनावलं. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 13 जानेवारीला होणार आहे. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांचा वाढदिवस कागलमध्ये विविध उपक्रमांनी साजरा झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरात रक्तदान, आरोग्य शिबिर, शाळा आणि अनाथाश्रमांना साहित्य वाटप, धान्य किटचं वितरण करण्यात आलं. DR माने महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, NSS, NCC स्वयंसेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध स्मशानभूमी परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली. कब्रस्तानमध्येही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. YD माने कॅम्पसतर्फे राबवलेल्या योगा से होगा या उपक्रमात हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. सायंकाळी खर्डेकर चौकात केक कापून आणि आतषबाजीत वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवात सलग 4थ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळवत संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागानं विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते शिवस्पंदन महोत्सवाचं पारितोषिक वितरण करण्यात आलं. यावेळी विजेत्यांनी एकच जल्लोष केला. शिवाजी विद्यापीठात मागील 3 दिवस शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव सुरू होता. शोभायात्रा, एकल लोकवाद्य वादन, सुगम गायन, नकला, रांगोळी, स्थळचित्र, एकल नृत्य, भारतीय समूहगीत, लघुनाटिका, मूकनाट्य, लघुपट, समूह नृत्य, कथा लेखन स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, नाट्यलेखन स्पर्धा आदी प्रकारांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.
महोत्सवात गुरुवारी शेवटच्या दिवशी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात एकल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या. यामध्ये संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेसह सुगम गायन, स्थळचित्रण, एकल नृत्य, भारतीय समूहगीत, मूकनाट्य आणि लघुपट या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सर्वसाधारण विजेतेपदावर सलग चौथ्यांदा आपलं नाव कोरलं. पारितोषिक वितरण समारंभाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साही प्रतिसाद लाभला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यात आलं. विजेत्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान KS महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मतदार जागृती विषयक पथनाट्यालाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी यावेळी मतदान करण्याबाबत सामूहिक शपथ घेतली. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, महोत्सव समन्वयक डॉक्टर प्रल्हाद माने, विनोद ठाकूर देसाई, कविता वड्राळे, प्रमोद कसबे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ग्रामीण भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष, जगण्यातील साधेपणा आणि संस्कृतीचं वास्तववादी दर्शन घडवणारं गावगाडा हे छायाचित्र प्रदर्शन सध्या कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सुरू आहे. कलाकार अतुल भालबर आणि स्मिता कुंभार यांनी टिपलेल्या या फोटोंमधून मराठमोळी संस्कृती आणि परंपरेचं जिवंत चित्रण पाहायला मिळतंय. कलाकार अतुल भालबर आणि स्मिता कुंभार यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं गावगाडा हे प्रदर्शन कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सुरू आहे. मराठमोळ्या संस्कृतीला आणि मराठी परंपरेला केंद्रस्थानी ठेवत ग्रामीण भागातल्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील विविध छटा या छायाचित्रांमधून प्रभावीपणे मांडण्यात आल्यात. जीवनातील रोजचा संघर्ष, कष्टाचं जगणं आणि माणुसकीचे बारकावे वास्तववादी पद्धतीनं टिपून त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आलाय. या प्रदर्शनात म्हैशी चरायला नेणं, मातीच्या विटा तयार करणं, टायर फिरवणं, नखं काढणं, शिडीवर लोंबकळणं, भाकरी करणं, दाढी करणं, दळपदळण, बैलाच्या पायाचे नाल काढणं, भात कापणी यासह ग्रामीण जीवनाशी संबंधित अनेक विषयांवरील बोलकी छायाचित्रं मांडण्यात आली आहेत. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळच एक आय कॉन्टॅक्ट फोटो लावण्यात आलाय. यात बाळ आपल्याकडेच पाहत असल्याचा भास निर्माण करणारी ही कलाकृती विशेष लक्ष वेधून घेतेय. ग्रामीण जीवनाच्या विविध छटा दाखवणारी अनेक छायाचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळत असून हे प्रदर्शन 12 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन कलाकार स्मिता कुंभार आणि अतुल भालबर यांनी केलंय. गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त आडीबेनाडी माळावर गोकुळ केसरी जनरल बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अजय दुबळे यांच्या स्टार वशा आणि अभ्याळ बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत गोकुळ केसरी किताब पटकावला. गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त आडीबेनाडी माळावर गोकुळ केसरी जनरल बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. आडीबेनाडी रेसिंग क्लबच्या नियमानुसार विना लाठीकाठी 6 गटात ही शर्यत घेण्यात आली. यामध्ये 70हून अधिक बैलगाडीधारक सहभागी झाले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शर्यतीचं उद्घाटन करण्यात आलं. शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यामध्ये अजय दुबळे यांच्या स्टार वशा आणि अभ्याळ या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत गोकुळ केसरी किताब मिळवला. ढेरे मामा यांच्या बारशा नखऱ्या बैलजोडीनं दुसरा, तर महेश पाटील यांच्या कॅडबरी वशा आणि छब्या जोडीनं तिसरा क्रमांक मिळवला. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर, संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कसबा सांगावचे माजी सरपंच रणजित कांबळे यांच्या विशेष सहकार्यातून आणि वाढदिवस गौरव समितीतील राजेंद्र माने, किरण पास्ते, रमेश तोडकर, यशवंत गुरव, KB पाटील यांच्या नियोजनातून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. दरम्यान गोकुळचे संचालक युवराज पाटील यांचा 71वा वाढदिवस नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मौजे सांगाव इथल्या निवासस्थानी भेट देऊन जिल्ह्यातील विविध नेत्यांनी युवराज पाटील यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केलं. महाराष्ट्र राज्य रोलर ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत SK रोलर अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तब्बल 38 पदकांची कमाई केली आहे. या कामगिरीच्या जोरावर अकॅडमीतील सर्व खेळाडूंची पुणे इथं होणाऱ्या राष्ट्रीय रोलर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खोपोली महाराष्ट्र राज्य रोलर ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत SK रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण 38 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीच्या जोरावर अकॅडमीतील सर्व खेळाडूंची पुणे इथं होणाऱ्या राष्ट्रीय रोलर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक सुहास कारेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. अकॅडमीचे अध्यक्ष भूपाल शेटे आणि अमोल साठे यांनी सहकार्य केलं. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि पाठारे कुटुंबीय पुरस्कृत 16 वर्षाखालील पाठारे चषक क्रिकेट स्पर्धेत ईगल क्रिकेट अकॅडमी माले आणि कैलासवासी अण्णा मोगणे सहारा स्पोर्ट्स कोल्हापूर यांच्यात 2 दिवसीय साखळी सामना झाला. या सामन्यात ईगल क्रिकेट अकॅडमीनं 1 डाव आणि 10 गडी राखून मोठा विजय मिळवला. पाठारे चषक क्रिकेट स्पर्धेअंतर्गत ईगल क्रिकेट अकॅडमी आणि कैलासवासी अण्णा मोगणे सहारा स्पोर्ट्स कोल्हापूर यांच्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर साखळी सामना पार पडला. नाणेफेक जिंकून ईगलनं प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 254 धावा केल्या. यामध्ये त्यांच्या वेदांत पाटीलनं शतकी खेळी करत 118 धावा केल्या, तर सोहम कापसे, विश्वराज सुतार, शिवराज पाटील यांनीही फलंदाजीत चांगलं योगदान दिलं. कैलासवासी अण्णा मोगणे सहारा संघाच्या पृथ्वीराज पाटीलनं 3, वीरेन कोळंकी, श्लोक पाटील यांनी प्रत्येकी 2 आणि वरद पाटील यानं 1 बळी मिळवला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सहाराचा पहिला डाव 118 धावांवर आटोपला. पहिल्या इनिंगमध्ये ईगल संघाला 136 धावांची आघाडी मिळाली. फलंदाजीत कैलासवासी अण्णा मोगणे सहाराकडून स्पर्श खवरे आणि वीर बेलेकर यांनी एकाकी झुंज दिली. ईगलकडून वेदांत पाटीलनं 6, अभय जाधवनं 3 आणि विश्वराज सुतारनं 1 बळी मिळवला. ईगल संघाला मिळालेल्या 136 धावांच्या मोठ्या आघाडीमुळं सहारा संघाला फॉलो ऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावातही सहारा संघाचा डाव 148 धावांवर आटोपला. त्यांच्या अर्णव पाटीलनं 44 तर वीर बेलेकरनं 14 धावा केल्या. ईगलकडून वेदांत पाटीलनं 4, श्रावण देसाईनं 3, अभय जाधव, शिवराज पाटील आणि सोहम कापसे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. कैलासवासी अण्णा मोगणे सहारा संघानं दुसऱ्या डावात ईगलसमोर केवळ 13 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ईगलनं एकही गडी न गमावता विजयी धावसंख्या करत 1 डाव आणि 10 गडी राखून हा सामना जिंकला. संपूर्ण सामन्यात 10 बळी टिपत शतकी खेळी करणारा वेदांत पाटील सामनावीराचा मानकरी ठरला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जेन झीच्या कोल्हापूर शहर विकासाबद्दलच्या संकल्पनांनी आमदार सतेज पाटील भारावले. शहर विकासात तरुणाईचं मत ऐकून घेतलं जात असल्यानं तरुण तरुणींनी आमदार सतेज पाटील यांना दिले धन्यवाद. माजी खासदार संजय मंडलिकांनी दिव्यांगांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा काढू, प्रहार संघटनेचा इशारा. संघटित असंघटित कामगार संघटना पदाधिकाऱ्यांशी आमदार सतेज पाटील यांनी साधला संवाद. भाजप विचारांची लढाई विचारानं करू शकत नाही, कॉम्रेड चंद्रकांत यादव यांचा बैठकीत आरोप. राधानगरी अभयारण्य परिसरातच पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या गोष्टी स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होतीये चिंता. आणि फुफ्फुसावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करत रुग्णाला दिलं जीवदान. CPRच्या हृदय शस्त्रक्रिया विभागाची कौतुकास्पद कामगिरी. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.